आलं लक्षात आलं माझ्या. एवढा उशीर ग बसलेली आता पेटली एकदम. इकडं डाव्या बाजूला बघितलं तर खुर्च्या रिकाम्या जास्त आहेत त्यामुळं अल्पसंख्याकांनी जास्त बॉम्बलायच नसतं या देशात. बाकीच कुठे गेली काय कळलं मला. ते उद्याच्या भविष्यातले बायका शोधणारे नवरी न मिळालेली असणार आहे. नाही जे नाहीत त्यांना म्हणतो. आता प्रमुख वक्ता मी आहे, त्यात मी असा आहे. आता माझ्या जागी जर गौतमी पाटील आले असते तर इकडं सगळी गर्दी झाली असती पुढं आणि समोर येऊन बसली असती. आमचं कॉलेजवर जास्त प्रेम आहे. पण गौतमीताई पाटलांच्या गर्दीत जाऊन नाच्याची औलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्याच पोरांनी हा मराठी बाणा जिवंत ठेवलेला आहे. आता आरडाओरडा नको. आता रायगडाच्या पायरीवर बसूनच तुम्ही ऐकायचं आणि मी तुकोबाच्या मांडीवर बसून बोलेन.